गरजेच्या गोष्टी. मला वाटतं आपण इतक्या लांब आलोच आहोत, तर आजचा एक शेवटचा दिवस काहीतरी प्रयत्न करून पाहू. जितेंद्र म्हणाला. काय, तू बरा आहेस ना? कालची रात्र आपण तिथे कशी घालवली होती हे तू विसरलास की काय? संध्या जरा रागातच म्हणाली. नाही विसरलो मी काही, आणि म्हणूनच मी हे तुम्हाला सांगतो आहे. ज्या प्रकारे काल रात्री आपल्याला घाबरवायचा प्रयत्न झाला, त्या अर्थी इथे नक्कीच काहीतरी अमूल्य अशा गोष्टी आहेत ज्या आपल्याला मिळू नयेत असं त्या अमानवी शक्तींनाही वाटतं. मला तुझं हे बोलणं बिलकुल नाही पटत. सध्या तरी आपल्यासाठी आपला जीव हीच एक मौल्यवान गोष्ट आहे, आणि तू तोच धोक्यात घालायला चालला आहेस. तुम्हा दोघांनाही याच्याच सोबत थांबायचं असेल तर तुम्ही खुशाल थांबू शकता, पण मी मात्र आता एकटीच हायवेच्या दिशेने चालली आहे. संध्या रागात होती. तिने तिचा निश्चय पक्का केला होता. तो जितेंद्र संध्याला उद्देशून बोलला. संध्याकाळ, आज संध्याकाळपर्यंत आपण इथे थांबू. सूर्य मावळायला सुरुवात झाली की आपण सगळेच इथून निघू. मला तुझी भीती कळते आहे, पण हा बघ, माझ्याकडे इथला नकाशा आहे. आपण आता इथे त्या नायकाच्याच वाड्यावर उभे आहोत. इथून फक्त त्या वाड्यात शिरायचा मार्ग सापडला की आपण इथली अर्धी लढाई जिंकलोच म्हणून समज. जितेंद्रचं हे बोलणं ऐकून संध्याही काही काळासाठी शांत झाली. पैशांची गरज कोणाला नव्हती, पण जीवावर बेतेल असं कोणतंच काम तिला करायचं नव्हतं. संध्याकाळ होईपर्यंत ती तिच्या मित्रांसोबत आता तिथेच राहणार होती. जितेंद्र तिथल्या भागाची नीट पाहणी करू लागला. चेतन आणि आकाश त्यांच्या गाडीत पाठच्या भागात ठेवलेली जमीन खोदायची काही हत्यारे घेऊन आले आणि त्यांनी तो डोंगर खोदायला सुरुवात केली. अपेक्षा होती 5-10 फुटांवरच त्यांच्या नायकांच्या वाड्याचं छप्पर लागणार होतं. त्याप्रमाणे जितेंद्र एका लांबलचक भाल्यासारख्या प्रहारीने जमिनीत आत वार करत जात होता. ओंकार कुदळीने ती माती सैल करत होता आणि चेतन त्याच्याकडच्या फावड्याने ती बाजूला करत जात होता. संध्या तिच्या मित्रांना हव्या त्या गोष्टी हातात आणून देत होती. पाणी म्हणा, खाण्याचं सामान म्हणा. अधूनमधून काही काळासाठी ती देखील तो डोंगर खोदायला त्यांना मदत करत होती. सगळेजण उन्हात वेड्यासारखे मेहनत करत होते. खरं तर त्यांना तिथे कोणीतरी अडवेल, ओरडेल याची भीती सतावत होती, पण प्रत्यक्षात तिथे तसं काहीच घडलं नाही. त्यांना ओरडायला तिथे आसपास कोणी असायला तरी हवं होतं. आकाशात उडणाऱ्या चिमणी पाखरांशिवाय त्यांना तिथे बघणारं दुसरं कोणीही नव्हतं. जसजसा दिवस पुढे सरकू लागला तसतशी त्यांची हिंमत खचू लागली होती. शरीरातील त्राण कमी होऊन हातपाय गळू लागले होते. त्यांनी तिथे बरंच खोदकाम केलं होतं, पण संध्याकाळपर्यंत त्यांच्या हाती काहीच लागलं नव्हतं. मला वाटतं आपण आता हे इथेच थांबवायला हवं. संध्याकाळ होत आली आहे. कोणत्याही क्षणी इथे काळोख होईल आणि मग आपल्याला इथे काहीच दिसणार नाही, संध्या म्हणाली. तसं एका अर्थाने संध्याचंही बरोबरच होतं, पण ज्या खजान्याच्या विचारात जितेंद्रने इतका काळ घालवला होता आणि आता तो घास हातातोंडाशी येताच असं मधूनच निघून जायला त्याचंही मन तयार होत नव्हतं. त्याला नायिकाच्या वाड्यातील त्या खजिन्याबद्दल अजूनही अपेक्षा होती, पण तिथे कदाचित असं काहीच नव्हतं असेल. कदाचित नायिकाचा तो वाडा त्या कोसळलेल्या दरडीत संपूर्ण जमीनदोस्त झाला असेल. जर तसं असेल तर जमीन खोदायच्या मोठ्या मशिनींशिवाय आता काहीच पर्याय उरला नव्हता. तुम्ही येताय की मी एकटी जाऊ आता, संध्या जरा रागातच म्हणाली. तसा सकाळपासून उन्हात काम करून दमलेल्या जितेंद्रचाही पारा चढला. तो या कामात हरला होता हे सत्य त्याला मानायचंच नव्हतं. त्याने या गोष्टीचा राग संध्यावर काढला. तशी संध्याही रागात तिथून खाली उतरू लागली. ती त्या डोंगरावरून खाली उतरतच होती. तोच एखादा भूकंप यावा अशी ती जागा कंप पाहू लागली. तिथे नक्की काय होतंय हेच त्यांना कळेना. तेव्हा अचानक खाडखाड असा आवाज झाला आणि जिथे संध्या उभी होती तो दुसरीकडचाच भाग जमिनीत आत खचला गेला. त्या दगडमाती सकट संध्याही त्या खोल भागात आत पडली. सकाळपासून हे मित्र जिथे खणत होते, नायिकाचा वाडा मुळात तिथे नसून संध्या ज्या भागात आत खचली गेली तो तिथे होता. आपापसातील भांडणं तात्काळ विसरून सगळे मित्र आरडाओरड करत संध्याला वाचवायला पुढे सरसावले.
पण तोपर्यंत नायकाच्या वाड्याने संध्याला त्याच्यात आत सामावून घेतलं होतं. संध्या, संध्या तू आज ठीक तर आहेस ना? जितेंद्र वरून संध्याला आवाज देत होता, पण खाली नायकाच्या वाड्याच्या अंधाऱ्या भागातून तिचं काहीच उत्तर येत नव्हतं. जितेंद्रला संध्याला रागात बोललेल्या त्याच्या शब्दांचं आता वाईट वाटत होतं, पण आता दुःख करत बसण्याची ही वेळ मुळीच नव्हती. सूर्य मावळायला सुरुवात झाली होती आणि आता काहीच वेळात तिथे संपूर्ण अंधार पसरणार होता. ज्या वाड्यात शिरण्याचा मार्ग हे मित्र सकाळपासून शोधत होते, तो मार्ग आता समोर असून सुद्धा त्यांतील एकाही मुलाच्या चेहऱ्यावर आनंद दिसत नव्हता. आपल्याला संध्यासाठी लवकरात लवकर आत जायला हवं, जितेंद्र म्हणाला. संध्या आत कशी असेल, कुठे असेल? तिचा आवाज येत नाही म्हटल्यावर ती शुद्धीत तर असेल ना, असे एक ना अनेक विचार त्याच्या मनात फिरत होते. पण आपल्याला आत उतरण्यापूर्वी इथून परत बाहेर निघण्याचीही सोय करायला हवी, ओंकार बोलला. रस्सी, इथे कुठे मोठी रस्सी आहे का ती पहा. तिघेही मित्र तिथल्या प्रत्येक घरांमध्ये जाऊन कुठे रस्सी मिळते का ते पाहू लागले, पण दुर्दैवाने तिथे कुठेच त्यांना रस्सी सापडली नाही. तिथे वाड्यात आज संध्या कशी असेल त्यांना याची चिंता सतावत होती. तो जितेंद्रला काहीतरी आठवलं. विहिरीजवळ मिळेल आपल्याला रस्सी. त्यांनी आधी त्या खोलीत जाऊन आपापल्या टॉर्च उचलल्या आणि ते तिथल्या विहिरींकडे गेले. त्या गावात जवळपास 3 ते 4 विहिरी होत्या. ओंकार आणि चेतन धावत एका विहिरीकडे गेले आणि जितेंद्र हा एकटाच दुसऱ्या विहिरीकडे गेला. तिथे सूर्य एकदाचा संपूर्ण मावळला होता. सूर्याचा अंधुक येणारा तांबडा प्रकाशही आता पूर्णपणे नाहीसा झाला होता. तिघेही मित्र टॉर्चच्या उजेडात काम करत होते. तिथे चेतन आणि ओंकारला त्यांची रस्सी मिळाली होती. जितेंद्रलाही त्याची विहिरीवरची रस्सी काढण्यात जवळपास यश मिळालंच होतं. तोच त्याचा रस्सी पकडलेला हात विहिरीतून कोणीतरी घट्ट पकडला. जितेंद्रच्या शरीरात भीती वाऱ्याच्या वेगात पसरली. जितेंद्र जोरात ओरडला. त्याने त्याच्या हाताला एक जोरदार झटका देत स्वतःच्या हाताला त्या पकडीतून बाहेर सोडवले, पण या सगळ्यात तो धडपडून खाली जमिनीवर पडला. जितेंद्र भीतीने घाबरून धापा टाकत होता. त्याचे श्वास आणि हृदयाची धडधडही दोन्ही वाढले होते, परंतु त्याच्या हातातील टॉर्चचा प्रकाश आणि त्याची नजर ही त्या विहिरीवरच खिळून होती. अचानकच शरीराला काबर भरवणारी थंडी जितेंद्रला जाणवू लागली आणि त्या विहिरीतून एक बाई तिच्या 2 हातांच्या मदतीने तिचं शरीर विहिरी बाहेर काढू लागली. तोच 2 टॉर्चचे उजेड जितेंद्रच्या चेहऱ्यावर पडले. चेतन आणि ओंकार धावत जितेंद्र जवळ येऊन पोहोचले होते. त्यांना पाहून जितेंद्रच्या जीवात जीव आला. त्याने वळून त्या विहिरीकडे पुन्हा एकदा त्याची नजर फिरवली, पण यावेळी जितेंद्रला त्या विहिरीजवळ कोणीच दिसलं नाही. आता मात्र एक गोष्ट नक्की होती, त्यांना जर यातून सुखरूप सुटका हवी होती असेल तर त्यांना यापुढेही असंच एकत्रच राहावं लागणार होतं. नायकांचा वाडा. आजीच्या गोष्टी. तुम्ही सुद्धा तुमच्या गोष्टी बागुलबुवाला मेल किंवा मेसेज करू शकता. बागुलबुवा. चॅनलवर अपलोड केलेल्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला तर आमच्या मेहनतीचा मोबदला म्हणून तो लाईक करून मित्रांसोबत जरूर शेअर करा. चॅनलवरचे इतर व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा. तसेच चॅनलवरची प्लेलिस्टही चेक करा. दर दिवशी नवनवीन भूतांचे व्हिडिओ बनवून मी तुमचं मनोरंजन करत राहू याची खात्री बाळगा.